नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कर्जमाफीवरून पुन्हा एकदा वातावरण जे काही आहे तर ते तापताना आपल्याला दिसून येत आहे. शेतकरी बांधवांचं जे काही कर्ज आहे, जे काही पीक कर्ज आहे ते थकल्यामुळे खरीप हंगामात जे काही शेतकरी बांधव आहेत तर ते मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी सापडलेले आहेत किंवा त्यांच्या अडचणी या ठिकाणी वाढणार आहेत. कारण थकबाकीमुळं बँका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उभं करत नाहीत. बँकांनी शेतकऱ्यांकडून तोंड फिरवलेलं आहे, पाठ फिरवलेली आहे, नवीन कर्ज देणार नाहीत. मग शेतकरी बांधवांनी जे काही येणारी पेरणी आहे ती पेरणीची तडजोड नेमकी कशी करायची, हा एक मोठा महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न शेतकरी बांधवांच्या समोर या ठिकाणी उभा येऊन थांबलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आणि शेतकरी नेते किंवा शेतकरी जे काही संघटना असतील तर आणि त्याचबरोबर विरोधक पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी जे काही आहे तर ती लावून त्यांनी धरलेली आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी कुठल्याही पद्धतीचं महत्त्वाचं असं स्टेटमेंट, ठोस असं काही आश्वासन त्या ठिकाणी दिलं जात नाहीत किंवा त्याची चर्चा देखील होताना आपल्या कोणालाही त्या ठिकाणी दिसत नाही. कर्जमाफीचं क सुद्धा त्यांच्या तोंडावरती येईन असं झालं. त्यामुळे ऐन खरीपाच्या तोंडावरती किंवा ऐन पेरणीच्या तोंडावरती आतापासूनच शेतकरी बांधवांचे जे काही अडचणी आहेत तर त्यांनी जे काही आहे तर वाढ व्हायला त्या अडचणींमध्ये सुरुवात झालेली आहे. आता कर्जमाफीचा मुद्दा जो काही आहे मित्रांनो, तर ते राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून चर्चेला त्या कर्जमाफीच्या मुद्द्याला उधाण आलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी जे काही आहे तर वेगवेगळे आश्वासनं देताना त्यामध्ये कर्जमाफीचं मुख्य आश्वासन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी दिलं होतं. आता राज्यातील शेतकरी बांधवांकडे 31 मार्चपर्यंत जवळजवळ 23 लाख शेतकरी बांधवांकडे 35,000 कोटी रुपयांची इतकी मोठी थकबाकी त्या शेतकरी बांधवांवरती अडकलेली आहे किंवा येऊन पडलेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर शेतकरी बांधवांकडे 35,000 कोटी कर्ज या ठिकाणी थकीत काढलेलं आहे. आता 31 मार्चच्या कालावधीमध्ये बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा काढलेल्या होत्या, नोटिसा आलेल्या सुद्धा होत्या की शेतकऱ्यांनी जे काही कर्ज घेतलेलं आहे तर ते भरून द्यावं. परंतु शेतकऱ्यांनी आधीच नैसर्गिक संकटात जे काही आहे तर ते आपले शेतकरी बांधव भरडले गेलेले आहेत, पडलेले आहेत. त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्या कारणानं त्या शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी घांगीस आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या खिसामध्ये पैसाच येत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जच भरता येत नव्हतं. आता साहजिकच शेतकरी बांधवांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढणार होती आणि ती वाढलेली सुद्धा आहे. आता शेतकऱ्यांना आशा आहे की सरकारनं कर्जमाफी करावी, परंतु सरकारकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरती अद्यापही कुठल्याही पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. फक्त वित्तमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता आपण बघतोय की मागच्या 2 वर्षापासून सतत शेतकरी बांधवांसाठी प्रत्येक जे काही आहे प्रत्येक हंगामामध्ये अडचणीचा जातोय. प्रत्येक हंगाम हा अडचणीचा जातोय. एकतर मागच्या वर्षी पाऊस कमी होता, त्यामुळे साहजिकच उत्पन्न शेतकरी बांधवांचं कमी होतं. उत्पादन कमी असताना देखील शेतमालाचं जर आपण बघायला गेलो तर खूप कमी भाव होता. आता हंगामात पाऊस चांगला झालेला आहे, उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं आहे, जेणेकरून पाऊस चांगला झाला. परंतु बाजारभावात उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी त्या ठिकाणी किमती पडल्या. आता आपण जर आपली महत्त्वाची पिकं पाहिली तर त्यामध्ये आपल्या येतात कापूस, सोयाबीन, मका इत्यादी पिकं येतात. तर या पिकांना हमीभावापेक्षा सुद्धा कमी भाव त्या ठिकाणी मिळतो. हरभऱ्याबद्दल जर बोलायचं झालं किंवा तुरीबद्दल जर बोलायचं झालं तर हरभरा असेल किंवा तूर असेल या दोन्ही पिकांची शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त विक्री हमीभावापेक्षा कमी भावातच त्या ठिकाणी करावं लागलेली आहे. तर नाविलाजास्तव त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता हरभऱ्याचा बाजारभाव आता कुठं हमीभावाच्या जवळपास त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, परंतु आतापर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव जेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला माल विकलेला आहे त्या काळामध्ये जवळपास 5,000 ते 5,200 रुपयाच्या दरम्यानच त्या ठिकाणी आपल्याला जे काही भाव आहे तर तो होता. तुरीचं सुद्धा सेम त्या ठिकाणी झालं. 7 ते 7,500 हजारापर्यंतच त्या ठिकाणी तूर विकावं लागली. मग या परिस्थितीमध्ये जर समजा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघतच नसेल तर नेमकं कर्ज भरायचं कसं? तुमचं उत्पन्न येतं त्यामध्ये प्रॉफिटच राहत नाहीये तर नेमकं कर्ज भरणार कसं? असा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आता शेतकरी बांधवांसमोर या ठिकाणी येऊन उभा थांबलेला आहे. आता शेतकऱ्यांचं मुख्य अडचण थकबाकीची अशी निर्माण झालेली आहे की पुढच्या 1.5 महिन्यामध्ये खरीपाच्या पेरण्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुरू होत आहेत. आता खरीपाच्या पेरणीसाठीची जी काही तडजोड आहे तर ती आधी शेतकरी बांधवांनी कशी करावी या प्रश्नात येत आहेत. म्हणजे जेव्हा आपल्या शेतीमध्ये पेरणी योग्य पाऊस झाला तेव्हा पेरणी करायचं नियोजन शेतकरी करत असतात. आता हे पेरणीचंही नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं तसेच जे काही यंत्रसामग्री असेल किंवा लेबरसाठी लागणारा पैसा आहे तर त्यासाठी जो काही पैसा लागतो तर आता एरवी हंगामामध्ये शेतकरी बँकांकडून हा
पीक कर्ज घेऊन हा खर्च भागवताना आपल्याला दिसतात. परंतु मागच्या वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे, त्यामुळे घटलेले उत्पादन, कमी मिळालेले बाजारभाव यामुळे मागच्या हंगामापासून शेतकरी बांधव अतिशय अडचणीत त्या ठिकाणी सापडलेला आहे. आता मागच्या हंगामापासून जेव्हा शेतकरी अडचणीत होते, तेव्हा साहजिकच शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. सरकारनं देखील निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरी बांधवांना सातत्याने कर्जमाफीची आश्वासनं त्या ठिकाणी दिली. आश्वासनांचे पाऊस पाडलेत. शेतकऱ्यांना जे काही एकंदरीत आपण बोलू शकतो की गाजर दाखवलं आणि सत्तेत आल्यानंतर तेच गाजर गायब केलं की तुमची कर्जमुक्ती या ठिकाणी होणार नाही किंवा आम्ही कर्जमाफी करणार नाही, तुम्ही कर्ज भरून द्या, अशा पद्धतीचे भन्नाट स्टेटमेंट त्या ठिकाणी यायला लागले. परंतु आता सरकार सत्तेमध्ये येऊन जवळपास 4 ते 5 महिने झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही किंवा कर्जमाफी कधी होईल याबाबत सुद्धा काही स्टेटमेंट, काही घोषणा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली नाही. एकीकडे आपले अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही, कर्ज भरून टाका असं सांगतायत, तर दुसरीकडे जे काही भाजपाचे नेते आहेत मात्र कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांना अजूनही आश्वासनच देत फिरतायत. मग नेमका सरकारचा निर्णय काय आहे? कर्जमाफी होणार की नाही? त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित व्हायला लागलेला आहे. आता जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारामध्ये अनेकदा कर्जमाफीची आश्वासनं दिली, बरीचशी आश्वासनं दिली, परंतु मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर कर्जमाफी त्यांनी विषय विसरून गेले की काय, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिसतंय. एकंदरीत काय तर खरीपाच्या तोंडावर म्हणजेच पेरणीची लगबग सुरू होण्याच्या आधीपासूनच शेतकऱ्यांची आर्थिक अडचण या ठिकाणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक अडचण सरकार सोडू शकतं आणि त्यासाठी उत्तर आहे ते, आणि ते म्हणजे फक्त कर्जमाफी. आता नेमकं सरकार खरंच कर्जमाफी करेल का, अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडलेला आहे. खरीपाच्या तोंडावर तरी शेतकऱ्यांना आर्थिक झोपडीतून मुक्त करेल का? तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.